नमस्ते. तुमच्या मनात पण कधीतरी असा विचार आला होता का की माझ्यासाठी जगायला वेळच उरला नाहीये? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही दिवसभर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणता आणि रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर कारण नसताना डोळ्यामध्ये पाणी. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुमच्याकडे सगळ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी 15 मिनिटं काढायची म्हटलं ना तरी सुद्धा जड जातं. हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कधी कधी असं वाटतं की मी जगतोय, मी जगतीये, पण मनापासून अजिबात नाही, जगणं विसरून गेलीये. फक्त ढकलायचं म्हणून दिवस ढकलतीये. तर व्हिडिओ मध्येच बंद करू नका, कारण आज मी तुम्हाला शिकवणार नाहीये काही. फक्त तुम्हाला तुमच्याशी भेटवणार आहे. या व्हिडिओमध्ये आता आहे ना आपण 3 सिच्युएशन पाहूयात, 3 गोष्टी पाहूयात, जे रोज भरपूर जणांच्या आयुष्यात घडतात. पहिली सिच्युएशन. रात्री 11:30-12 वाजले होते साधारणतः. सगळं घर झोपलं होतं शांत. आणि स्वयंपाकघरामध्ये त्या घरातली एक लेडीज शांतपणे भांडी घासत होती. तिच्या एका हातावर साबण होता आणि डोळ्यामध्ये पाणी. कारण त्या दिवशी सकाळपासूनच तिला थोडंसं असं डोकं दुखल्यासारखं होत होतं. तिने सगळ्यांसाठी स्वयंपाक केला, मुलांना शाळेत पाठवलं, नवऱ्याचा डब्बा भरला, सासू-सासऱ्यांची औषधं दिली, पाहुण्यांचा चहा केला, सगळ्यांची काळजी घेतली. पण तिच्या चेहऱ्यावर थोडीशी अशी ग्लानी दिसत असताना सुद्धा, ती थकलेली दिसत असताना सुद्धा दिवसभरात आणि रात्री 11-11:30 पर्यंत तिच्याजवळ असं, म्हणजे सगळ्यांसाठी ती जे करते त्यातील एकालाही तिला असं विचारावंसं वाटलं नाही की बाबा तुला बरं वाटतंय का ग? तिला आपोआपच रडू येत होतं. कारण तिला आतमधून असं वाटत होतं की कदाचित मी महत्वाचीच नाहीये. दुसरी सिच्युएशन. एक बाबा, वडील सकाळी 7 वाजता घराबाहेर पडले. संध्याकाळी 7च्या दरम्यान मुलांनी फोन केला आणि बोलले की बाबा लवकर या, सरप्राईज आहे. खूप प्रयत्न केला, पण ट्रॅफिक आणि ऑफिसचं काम याच्यामुळे बाबा रात्री 10:30 वाजता परत आले. मुलगा झोपला होता आणि आज त्या बाळाने स्पर्धा जिंकली होती. त्याचा एक चषक त्याच्याजवळ होता, जसा तो त्याला कवटाळूनच झोपी गेला होता. बाबा त्याच्याजवळ गेले, कपाळावरून हात फिरवला, गालाची एक पापी घेतली आणि हळूच म्हणाले, बाळा, असा आज खूप खूप मोठा हो, अभिनंदन. पण समजून घे रे, हे सगळं तुझ्यासाठी करतोय. बाळ झोपेमध्येही खुदकन हसलं आणि मग अचानक काय झालं काय माहित, बाथरूम मध्ये गेले, नळ सुरू केला आणि पहिल्यांदाच मनसोक्त रडले. कारण त्यांच्याकडे रडायलाही वेळ नव्हता हो, जागाही नव्हती आणि परवानगी तर अजिबात नाही. कारण आपल्या समाजाने त्यांना शिकवलंय, पुरुष रडत नाहीत. तिसरी गोष्ट. वय वर्ष 25, 26, 27, यंगस्टर. इथे तुम्ही कोणालाही पकडू शकता, म्हणजे लेडीज जेंट्स, फक्त सिंगल आहे आतापर्यंत. मोठ्या कंपनीमध्ये नोकरी, चांगला पगार, महागडा फोन, छान गाडी, इंस्टाग्रामवर स्माइलीवाले फोटोज, 5 ते 10 मिनिटांमध्ये साहित्य आणून देणारे वेगवेगळे ऍप्लिकेशन, प्रत्येकाने प्रत्येक प्रकारचे. फोनमध्ये अनलिमिटेड इन्स्टॉल्स आहेत, लगेचच्या लगे पाहिजे ते हातात मिळत आहे. प्राऊड पण आहे या गोष्टीचा, स्वतःच्या हिमतीवर घेतलंय. पण एकतर झोप लागायचीच नाही आणि रोज फक्त एकच कारण, अजून असं काय करू की माझं एकटे मन बंद होईल, शांत होईल, रिलॅक्स्ड होईल. अजून काय करू की मला आतून शांत वाटेल आणि मलाही शांत झोप येईल. कारण सगळं मिळवलं होतं, फक्त स्वतःला हरवून फक्त स्वतःला हरवलं होतं. या ज्या 3 सिच्युएशन सांगितल्या ना, त्या अजिबात वेगळ्या नाहीयेत. आपल्या भारतातल्या लाखो लोकांच्या कथा आहेत या. फरक फक्त एवढाच आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू वेगळं आहे, पण प्रत्येकाच्या मनामध्ये सेम टू सेम हीच वेदना आहे. रोज ज्या वेगवेगळ्या केसेस पाहते त्याच्यामध्ये एवढं तर कळालंय मला, आय थिंक तुम्हालाही पटेल हे. माणूस एका दिवसामध्ये डिप्रेशनमध्ये कधीच जात नाही. एका दिवसात त्याचा आत्मविश्वास कधीच हरवत नाही. एका दिवसात तो स्वतःचा तिरस्कार करायलाही लागत नाही.
थेंबे थेंबे तळे साचायची प्रक्रिया आहे ही. पहिल्यांदा तो स्वतःसाठी वेळ देणं सोडतो. मग स्वतःचे स्वप्न सोडून टाकतो. मग स्वतःचा आवाज म्हणजे मत मांडणं सोडून टाकतो. स्वतःला ऐकणं सोडून टाकतो. मग एक दिवस स्वतःला स्वतःच गृहीत पकडतो. सोडून देतो तो. आणि यालाच आपण सायकोलॉजीमध्ये म्हणजे मानसशास्त्रामध्ये इमोशनल निग्लेक्ट ऑफ सेल्फ म्हणतो. म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष करणं असं म्हणतो. जग तुमच्याकडे दुर्लक्ष करतं का? हो, करतं ना. पण त्याला खूप वेळ लागतो. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करता. एक डोळे बंद करा बरं 1 मिनिट, जर शक्य असेल तर. बघा बरं, आठवा बरं 10 वर्षापूर्वीचा, 15 वर्षापूर्वीचा चेहरा त्या मुलाचा, त्या मुलीचा म्हणजे तुमचाच. एक 10-15 वर्षापूर्वी कसे होतात तुम्ही? किती स्वप्न होते तुमचे? काय काय होते? किती हसायचात खळखळून एकदम? किती पटकन माफ करायचात पुढच्याला? किती पटकन माफ करायचात पुढच्याला? किती सहज जगायचात? आणि आता मनातल्या मनात त्या 10 वर्षापूर्वीच्या व्यक्तीला समोर उभं करा आणि त्याला सांगा, माफ कर मला. माफ कर मला. तुला मोठं करता नाही ना, मी तुलाच हरवून बसलोय. स्वतःलाच गमवून बसलोय. तुमच्या डोळ्यात जर पाणी आलं असेल ना आता, कमजोर नाहीये तुम्ही. डोंट वरी, ते कमजोरीचं नाहीये. तुमच्या मनात अजूनही जिवंत असलेल्या माणसाचं ते लक्षण आहे. त्यामुळे आजपासून एक वचन द्या स्वतःला. मी जबाबदाऱ्या टाळणार नाहीच आहे. मी जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहे, पण स्वतःला विसरणार नाही. पैसे कमवणार आहे, सगळ्यांची स्वप्नही पूर्ण करणार आहे, पण मी मलाही आनंद कमवेन यावरही स्टिक राहणार. सगळ्यांवर प्रेम करणार आहे, पण स्वतःवरही करणार आहे. आणि त्याच्यासाठी एक विनंती. आजपासून दिवसभरात फक्त 10 मिनिट स्वतःसाठी. हो, फक्त 10 मिनिट स्वतःसाठी राखूनच ठेवायचे. या 10 मिनिटामध्ये मी कोणाची आई नाही, मी कोणाचा बाबा नाही, कोणाचा नवरा नाही, कोणाची बायको नाही, कोणाचा कर्मचारी, कोणाची मालक. फक्त तुम्ही आणि तुम्ही. फक्त तुम्ही आणि तुम्ही. तुम्ही आणि तुम्हीच. आता प्रश्न पडेल, या 10 मिनिटात करायचं काय? सांगते. शांतपणे चालायला जा. फोन ठेवून जा. तुमचं आवडीचं गाणं ऐका, जे खूप वर्षापासून ऐकलंच नाही. कोणती तरी 2 पानं वाचा, जे खूप दिवस वाचायचेत. एक डायरी घ्या आणि 3 प्रश्नांची उत्तर लिहा फक्त. आज मला कोणत्या गोष्टीचा आनंद झाला? आज मला कोणत्या गोष्टीचं दुःख झालं? आणि उद्या मी स्वतःसाठी कोणती छोटी गोष्ट करणार आहे? 5 मिनिट डोळे बंद करून फक्त डीप ब्रीथ करा. श्वासावर लक्ष द्या. जाणून बुजून न करता फक्त लक्ष द्या, तेवढंही बस आहे. स्वतःसाठी मस्त एक फक्कड असा चहा किंवा कॉफी बनवा. आणि पहिल्यांदाच एकदम घोट आणि घोट, घाई न करता, अजिबात घाई न करता शांततेत एन्जॉय करा. एखाद्या जुन्या मित्राला फोन करा, ज्याच्याशी बोलल्यावर तुम्हाला फ्रेश झाल्यासारखं वाटत होतं. मस्तपैकी सनसेट बघा. झाडाखाली निवांत बसा. पार्कमध्ये जा. आकाशाकडे बघा. निवांत शांततेत 5 मिनिटं सावकाश पद्धतीने शांततेत नेचरला बघा. कधी कधी मनाला सुद्धा निसर्गाची गरज असते हो. लक्षात ठेवा. या 10 मिनिटामध्ये तुम्हाला जग बदलायचं नाहीये. फक्त स्वतःशी पुन्हा मैत्री करायची. कारण दिवसभरात तुम्ही सगळ्यांना भेटता, पण स्वतःला भेटायला डेफिनेटली विसरता. आणि म्हणूनच एक वचन स्वतःला आजपासून नक्की. मी रोज जगासाठी वेळ देणारच आहे, पण दिवसातील फक्त 10 मिनिट स्वतःसाठी गॅरेंटेड देणार आहे. स्वतःसाठी काढलेला वेळ हा खर्च अजिबात नसतो. ती तुमच्या मनासाठी सगळ्यात म्हणजे मनासाठी केलेली गुंतवणूक आहे. सगळ्यात बेस्टवाली गुंतवणूक आहे. जर आजचा व्हिडिओ पाहताना तुम्हाला वाटलं असेल ना, चुकून माकून एकदाही हे माझ्यासाठीच आहे, तर गुड, अभिनंदन, ऑल द बेस्ट. तुमचा प्रवास आजपासून सुरू झाला. आणि एक गोष्ट त्याच्याच बरोबर, बदल एकट्याने करणं ना नेहमी सोपं नसतं. म्हणजे माणसाला वातावरण लागतं, मार्गदर्शन लागतं, योग्य लोक लागतात. आणि म्हणूनच मनशक्ती नेटवर्क. आम्ही फक्त का कसं अशी माहिती देत नाही. आम्ही माणसातला
सेल्फ स्वतःला पूर्ण शोधायला शिकवतो. अगदी हाताला हात धरून. आत्मविश्वास, सकारात्मक विचार, कम्युनिकेशन स्किल, लिडरशिप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकवलं जाईल. जर तुम्हाला वाटत असेल ना, बस आता आयुष्य ढकलायचं नाहीये, जगायचे, मनापासून जगायचे, तर वेलकम आहे तुमचं मनशक्ती नेटवर्कमध्ये. ज्यांच्या मार्फत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय ना, त्यांच्याकडून तुम्ही मनशक्ती परिवारामध्ये सहभागी होण्यासाठीची प्रोसेस जाणून घेताय. आणि तुमच्यासाठी एकच वाक्य, जे आजपासून रोज स्वतःला निक्षून सांगायचे, म्हणायचे, मी फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करणाऱ्या व्यक्ती नाही, मी स्वप्न पाहणारा, प्रेम करणारा, आनंदाने जगण्यासाठी पात्र असलेला माणूस आहे. ओके. धन्यवाद. भेटूयात लवकरच.